श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1540 ते 1550. अभंग. काया वाचा मने झाला विष्णुदास, कामक्रोध त्यास बाधितना. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवढी गोपाळ राहे तेथे. अर्थ. जे काया वाचा मनाने खरोखर विष्णुदास झालेले आहेत, त्यांच्या चित्तामध्ये काम क्रोध कधीही बाधा करीत नाहीत. जो आपल्या मालकाचा विश्वास संपादन करतो, तो आपल्या मालकावरही सत्ता गाजवितो व तो सेवक मालकाचे सर्व ऐश्वर्य देखील भोगण्यास पात्र होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर आपले चित्त निर्मळ केले तर तेथे गोपाळ येऊन राहत असतो. अभंग. एई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझवी नसीन वाटे क्षीण झाली काया. यातीहीन मतिहीन कर्महीन माझे, सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ. दीनानाथ दीनबंधू नाम तुझे साजे, पतित पावन नाम ऐसे ब्रिदावळी गाजे. विटेवरी उभा नीट कटावरी कर, तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर. अर्थ. हे पंढरीच्या मायबापा, तू माझ्या भेटीसाठी लवकर ये. तुझ्या वाचून सर्व काही व्यर्थशीन वाटत आहे आणि आता माझी काया म्हणजे शरीर देखील क्षीण झाले आहे. देवा, माझी जात हीन आहे, माझी बुद्धी हीन आहे व माझे कर्म देखील हीन आहे. त्यामुळे मी सर्व लज्जा सोडून तुला शरण आलो आहे. देवा, तुम्हाला दीनानाथ दीनबंधू पतित पावन ही नामे शोभून दिसतात आणि तुमची ही ब्रिदे संपूर्ण जगामध्ये गाजलेली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कटेवर कर ठेवून विटेवर तू नीट उभा आहेस आणि आम्हाला तुझे हेच रूप आवडते व आम्ही त्याच रूपाचे नित्य ध्यान करत असतो. अभंग. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे, म्हणता राम राम तुझ्या वाचे काय वेचे. पोटासाठी खटपट करीसी अवघा विळ, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ. द्रव्याची या आशा तुझला दाही दिशा न पुरती, कीर्तनाशी जाता तुझी जड झाली मती. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता, राम रावण म्हणे त्याचा गाढव माता पिता. अर्थ. अरे, हरीचे नाम कधी काळी तुझ्या वाचेमध्ये का बरे तुला घेता येत नाही. वाचेने राम राम म्हटले तर तुझ्या बापाचे काही खर्च होणार आहे काय. अरे, तू पोटाकरता रात्रंदिवस खटपट करतो आणि राम राम जर तुला म्हणायला लावले तर तुझी दातखिळी बसते. द्रव्य मिळण्याच्या आशेने तुला 10ही दिशा काम करण्यासाठी पुरत नाहीत, पण कीर्तनाला जाण्याकरता तुझ्या कायाची म्हणजे शरीराची माती फार जड होते काय. तुकाराम महाराज म्हणतात, या अशा जीवांना मी काय करू, जो मुखाने राम राम असे म्हणत नाही. तो व त्याचे आईवडील गाढवच आहेत, म्हणजे तो गाढवाच्या पोटी जन्माला आला आहे असे. अभंग. गंगा आली आम्हावरी संत पावले साजरी, तेथे करीना आंघोळी पुढे चरणरज धुरी. येथे तीर्थावरी पर्वकाळ सगळ, पाप पळाले जळाले भवदुःख दुरावले. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो. अर्थ. संतांची साजरी पावले म्हणजे गंगारूप आहेत आणि ती आमच्याजवळ सहजच आली आहेत. ज्या ठिकाणी संतांच्या चरणाची धूळ उडत असते तेथे जाऊन त्या धुळीने मी स्नान करेन. संताजवळ त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ व सर्व पर्वकाळ येतात. मी संतांच्या चरणी धुळीने स्नान केले, त्यामुळे माझे सर्व पाप पळाले. नुसते पळाले नाही तर जळाले सुद्धा व जन्म मरणाचे दुःख नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मी आज धन्य झालो, कारण आज संत सागरामध्ये मी स्नान केले. अभंग. आम्हा सुकाळ सुखाचा जवळी हाट पंढरीचा, सदा विती वाचा रामनामे वैष्णव. घ्या रे आपुल्याला परी, नका ठेवू काही उरी. ओसरता भरी
तोंडावरी अंबर, वाहे बंदर द्वारका, खेप आली पुंडलिका, उभेची विकिले एका, सनकादिका सापडले. धन्य धन्य हे भूमंडळी, प्रगटली नामावळी, घेती जी दुबळी, ती आगळी सदैव. माप आपुलेनी हाते, कोणी नाही निवारिते, पैस करुणी चित्ते, घ्यावे हिते आपुलिया. नाही वाटिता सरले, आहे तैसेची भरले, तुका म्हणे गेले वायाविन न घेता. अर्थ: पंढरीचा बाजार आमच्याजवळ आहे, त्यामुळे आम्हाला सदा सर्व काळ सुखाचा सुकाळ आहे. तेथे वैष्णव रामनाम मुखाने घेण्याकरता नेहमीच सदावीत असतात. त्यामुळे आपल्या शक्तीप्रमाणे रामाचे नाम घ्या. पुढे काही बाकी ठेवू नका. तुमचे आयुष्य ओसरल्यानंतर तुम्ही वरतोंड करून मराल, त्यामुळे तुम्ही उशीर करू नका. पहिली खेप द्वारकेतून निघाली व पुंडलिका करता ती पंढरीमध्ये आली आणि तोच माल पंढरीत आल्या आल्या विकला गेला व त्यातील थोडा भाग सनकादिकांना सापडला. ही भूमंडळ धन्य धन्य आहे, कारण येथे नामावळी प्रगटली आहे आणि ज्यांना योग यागादी साधने करणे अशक्य आहे अशा दीनदुबळ्या भक्तांनी हरिनामरूप नामावळी घेतली आहे. व जी भक्त ही नामावळी घेत आहे ती सर्व कायमस्वरूपी सर्वांपेक्षा श्रेष्ठ होऊन राहिले आहेत. हरिनामाचे माप तुम्ही आपल्या हाताने मोजा. येथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आपले चित्त व्यापक बनवा आणि हित व्हावे यासाठी हरिनामरूपी माल लागलेला आहे, तेवढा तुम्ही घ्यावा, असे तुकाराम महाराज म्हणतात. अभंग: चुकली या ताळा, वाती घालूनी बैसे डोळा, तैसे जागे करी चिता, काही आपुलिया हिता. विक्षिपले धन, तेथे गुंतलेसे मन, नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी आटी. अर्थ: एखादा हिशोब चुकला आणि तो हिशोब लवकर लागला नाही तर डोळ्यात तेल घालून हिशोब लावण्यात माणसे तल्लीन होतात. त्याच तल्लीनतेने आपले हित व्हावे याकरिता आपले चित्त जागे करावे. एखाद्या माणसाने जमिनीत धन पुरून ठेवले तर त्याचे पूर्ण चित्त त्या धनाजवळ लागलेले असते. त्याप्रमाणे आपले चित्त हरीच्या ठिकाणी तल्लीन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नाशिवंतासाठी तुम्ही किती आटाआटी करतात, मग अविनाश हरीसाठी प्रयत्न का करत नाहीत. अभंग: करुणी जतन कोणा कामा आले धन, ऐसे जाणत जाणता कारे होतोसी नेनता. प्रिया पुत्र बंधू नाही तुझ यांशी संबंधू, तुका म्हणे एका हरिविन नाही सखा. अर्थ: जतन करून ठेवलेले धन कोणत्याही मनुष्याच्या मरणानंतर कामी आले आहे काय. अरे, तू हे सर्व जाणत असून देखील न जाणल्यासारखे का करतोस. स्त्री, पुत्र आणि बंधू यांच्याशी तुझा काहीही संबंध नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका हरी वाचून तुझा कोणीही सखा नाही. अभंग: आम्ही देतो हाका, कारे झालासी तू मुका, न बोलसी नारायणा, कळलासी क्रियाहीना. आधी करू चौघाचार, मग सांडू भीड मार, तुका म्हणे शेवटी आम्हा तुम्हा घालू तुटी. अर्थ: देवा, आम्ही तुला इतक्या कळवळ्याने हाक मारतो तरीही तू आमच्या हाकेला ओ का बरे देत नाहीस. हे नारायणा, तू आमच्याशी काही बोलत नाहीस याचा अर्थ तू क्रियाहीन आहेस. आम्ही आधी तुझ्याकडे 4 चौघे पाठवून देऊ आणि तुझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू आणि तरीही तू नाही ऐकलेस तर मग आम्ही तुझी कोणतीही भेडभाड ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मग शेवटचा पर्याय आम्ही वापरू, तो म्हणजे तुमचा आणि आमचा संबंध आम्ही तोडून टाकू. अभंग: नवे भिडा हे कारण, जाणे करू ऐसे जन, जो जो धरावा लौकिक, रडवितोसी आणिक. चाल जाऊ संतापुढे, तेही निवडती रोकडे, तुका म्हणे तू निर्लज्ज, आम्हा रोकडी गरज.
अर्थ, एखाद्या व्यक्तीला केलेल्या उपकाराची जाणीव नसते, मग नंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा उपकार करायचा नाही असे ठरवले जाते. पण देवा, आम्ही तुझ्या भिडेने उपकाराचे कार्य करू, परंतु आम्ही जसजसा तुझा लौकिक सांभाळतो तसतसे तू आम्हाला रडवतोस देवा. आपल्या दोघातील भांडण मिटवायचे असेल तर आपण संतांकडे जाऊ. मग संत आपले भांडण व आपल्या दोघांचाही निवाडा रोखपणे करतील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू निर्लज्ज आहेस, पण आम्हाला तुझी गरज आहे. अभंग. बहु होता भला परी या रांडेनी नासिला, बहु शिकला रंग चाळे खरे खोटे इचे वेळे, नव्हते आळविते कोणी इने केला जगरुनी, ज्याचे त्यासे नेदी देऊ तुका म्हणे धावे खाऊ. अर्थ, देव पहिला फार चांगला होता, पण याला मायारूपी रांडेने फार बिघडवून टाकले. हा देव मायारूपी रांडेजवळ राहून राहून अनेक प्रकारचे रंग करण्याचे आणि खरे खोटे चाळे करण्याचे शिकला आहे. पूर्वी देवाला कोणी काहीच मागत नव्हते, परंतु मायेने त्याला जगाचा ऋणी करून ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला कोणी काही मागायला गेले तर माया त्याला काही मिळू देत नाही. उलट कोणी त्याच्याकडे काही मागायला गेले तर ती माया त्याच्या अंगावर धावून जाते.